जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टेट परीक्षा 2025 संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। कारण बरेचसे उमेदवार सध्या टेट परीक्षेसंदर्भात जे काही विचारणा करत आहे की टेट परीक्षा या ठिकाणी कधी होऊ शकते, तर त्या अनुषंगाने बघा जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न म्हणजे टेट परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन कधीपर्यंत सध्या आपल्याला पाहायला मिळू शकते, टेट परीक्षा जी आहे तर ती सध्या बघा कधी होणार आणि टेट परीक्षेमध्ये जो काही अभ्यासाला नेमका किती वेळ सध्या बघा इथे मिळू शकतो, त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही माहिती असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचू। तर आपल्याला माहिती आहे की टेट 3 परीक्षेसंदर्भात आणि जी काही टेट 2 परीक्षा होती तर त्याच्यामध्ये सध्या टीईटीचे काही बोगस प्रमाणपत्र धारक जे उमेदवार होते तर ते देखील सध्या त्या ठिकाणी प्रविष्ट झाले होते। आता ह्याच्यामध्ये टीईटी बोगस जे काही उमेदवार होते तर त्यांच्यावरती मे बी या ठिकाणी जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जे काही सध्या आत्ताची काही टेट परीक्षा 2025मध्ये देखील टीईटी बोगस प्रमाणपत्र धारक त्या ठिकाणी प्रविष्ट होण्याची जी काही दाट शक्यता आहे तर ती सध्या नाकारता येणार नाही। त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही किंवा जी काही खबरदारी असेल तर ती सध्या बघा या ठिकाणी शासन स्तरावरती घेतली जात आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित जे काही इथं शिक्षण अधिकारी आहे तर त्यांचं देखील स्टेटमेंट सध्या इथं आलेलं आहे। कारण टीईटी परीक्षा आपल्याला माहिती आहे की 2013चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यानुसार टीईटी परीक्षा जो पहिला पेपर असतो तर तो प्राथमिक गटासाठी म्हणजे 1 ते 5 साठी बघा कंपल्सरी उत्तीर्ण पाहिजे, त्यानंतर 6 ते 8 या गटासाठी टीईटी पेपर 2 हा उत्तीर्ण पाहिजे, बरोबर। त्याच्यामध्ये ऑब्लिक म्हणून आपल्याला सेंट्रलची सध्या बघा सीटेट परीक्षा आहे तर ती देखील सध्या इथं लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही सीटेट किंवा टीईटी परीक्षा ह्यापैकी कोणतीही परीक्षा सध्या बघा उत्तीर्ण पाहिजे। त्या अनुषंगाने इथं जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा संबंधितांवर जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती कार्यवाही टीईटी बोगस धारक जे उमेदवार असेल तर त्यांच्यावरती होणार आहे। तर सध्या महत्त्वाचे जे काही आपल्याला टेट परीक्षेसंदर्भात जे सध्या स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट तुम्हाला इथं दाखवतोय की जी काही टेट परीक्षा बरेच उमेदवार विचारत होते की कधी होणार, तर त्या अनुषंगाने इथं बघा टेट परीक्षा जी आहे तर ती टेट परीक्षा सध्या मे अखेर तर ऑक्टोबरमध्ये टीईटी परीक्षा सध्या इथं होणार आहे। तर त्या अनुषंगाने जे काही परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर सर आहे तर त्यांनी सध्या स्टेटमेंट देण्यात आले। तर त्या अनुषंगाने इथं बघा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पद भरती संदर्भात जे काही अर्ज करणाऱ्या उमेदवारांना TIT उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। टीईटी नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते। तर आपल्याला माहिती आहे की टीईटी परीक्षा सध्या इथं बघा झालेली आहे आणि त्यानंतर टेट परीक्षेचं आयोजन सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या इथं घेतलं जातं। तर आता आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये आणि जून महिने असे 2 महिने जे आहेत तर ते सध्या नोटिफिकेशनमध्ये देखील परीक्षा परिषदेने पूर्वसूचना देण्यात आली होती। तर त्या अनुषंगाने सध्या जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा या ठिकाणी मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल अशा पद्धतीची माहिती जी आहे तर ते परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर सर यांनी सध्या बघा दिलेली आहे। आणि तर आगामी जी काही टीईटी परीक्षा ऑक्टोबर 2025मध्ये होईल असेही त्यांनी बघा सांगितलेले आहे। म्हणजे इथं आपल्याला जी काही क्लिअर जी सूचना आहे तर ती सूचना याच्यावरनं टेट परीक्षा जी आहे तर ती टेट परीक्षा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मे अखेर किंवा जो काही जूनचा पहिला आठवडा आहे, बरोबर, या ठिकाणी बघा मे अखेर किंवा जूनचा पहिला आठवड्यामध्ये सध्या परीक्षा इथं आयोजित होईल। तर लक्षात घ्या या ठिकाणी आता जर परीक्षा मेचा अखेरचा जो काही आठवडा असेल किंवा जूनचा पहिला वीक असेल तर त्याच्यामध्ये जर झाली तर आता सध्या हा महिना चालू आहे एप्रिल महिना, बरोबर। तर एप्रिल महिन्याचे जवळपास आता संपण्याच्या मार्गावर आहे। हे जे 10 ते 12 दिवस सध्या बघा इथं शिल्लक आहे एप्रिल महिन्याची। म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत एप्रिल महिना जर आपण इथं पकडला तर एप्रिल महिन्याच्या हे 12 दिवस तुम्ही इथं बघा पकडा। त्यानंतर पुढचा जो काही महिना असेल एप्रिल नंतर मे महिना, आता मे महिन्याच्या जर लास्ट वीकमध्ये जर इथं परीक्षा सध्या बघा कंडक्ट होत असेल तर ह्या इथं तुम्ही 30 दिवस पकडून घ्या। म्हणजे जो काही अभ्यासाला तुम्हाला इथं जर पकडलं तुम्ही तर 42 दिवस आणि पुढील जर आठवडा जर गेला जूनचा तर जूनचा जो काही आठवडा असेल तर त्या आठवड्याचे या ठिकाणी 7 दिवस, म्हणजे जवळपास तुमच्याजवळ टेंटेटिव्ह जर विचार केला तर एकूण 50 दिवसाचा या ठिकाणी जो काही वेळ आहे तर तो वेळ सध्या बघा आजच्या दिवसापासून तुमच्याजवळ शिल्लक आहे। तर आता 50 दिवसाचे जे काही नियोजन असेल टेंटेटिव्ह नियोजन तर ते नियोजन सध्या बघा तुमच्या पद्धतीने करा आणि जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा तुम्ही सुरुवात करा। आता महत्त्वाचा प्रश्न जो सध्या नोटिफिकेशन आहे टेट परीक्षेचं तर ते नोटिफिकेशन नेमकं कधी येऊ शकतं, तर आपल्याला माहिती आहे की नोटिफिकेशन सध्या बघा या ठिकाणी परीक्षा
जाहीर झाल्यानंतर म्हणजे जी काही परीक्षा सुरुवात होण्याच्या अगोदर जवळपास 40 दिवसाचा या ठिकाणी बघा जो काही पिरियड असतो, तर त्या पिरियडचा अगोदर सध्या बघा नोटिफिकेशन ह्या ठिकाणी येत असतं. म्हणजेच नोटिफिकेशन आपल्याला कधीपर्यंत पाहायला मिळू शकतं, तर ह्या जो काही चालू महिना आहे एप्रिल महिना, बरोबर, तर एप्रिल महिन्याचा या ठिकाणी जो नेक्स्ट वीक असेल, तर नेक्स्ट वीकमध्ये सध्या बघा आपल्याला नोटिफिकेशन जे आहे, तर ते नोटिफिकेशन म्हणजे डायरेक्ट आवेदनपत्र भरण्यासंदर्भात ज्या सूचना असेल, तर त्या सूचना ह्या चालू महिन्याच्या पुढील आठवड्यामध्ये आपल्याला कधीही सध्या बघा पाहायला मिळू शकतं. त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा इथं देण्यात आली आहे. तसंच बघा परीक्षा परिषदेच्या वतीने जे काही एक्झाम घेण्यासंदर्भात जे सेंटर लागतात, आयोन सेंटर, बरोबर, तर ते सेंटर सध्या बघा त्या ठिकाणी हायर करण्याचं जे काही मॅनेजमेंट असेल, तर ते मॅनेजमेंट देखील त्याची जी काही पूर्वतयारी आहे, तर ती पूर्वतयारी सध्या बघा सुरुवात झालेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये बरेच उमेदवार जे काही प्रश्न सध्या बघा विचारत होते की नेमकी परीक्षा जी आहे, तर ती परीक्षा या ठिकाणी कोण घेणार आहे, बरोबर, तर ही जी परीक्षा सध्या बघा आपल्याला माहिती आहे की कोण घेणार, तर ह्या अनुषंगाने सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने कोणत्याही प्रकारचं जे काही स्टेटमेंट आहे, तर ते स्टेटमेंट सध्या बघा इथं करण्यात आलं नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला 90% जास्त जो काही चान्स असेल, तर तो चान्स म्हणजे IBPS जी सध्या बघा कंपनी आहे, तर त्याच्याकडे सध्या जाताना आपल्याला दिसतो. कारण मागची परीक्षा देखील IBPS कंपनीने सध्या बघा घेतलेली आहे. तर ह्या दृष्टीने आताची जी काही परीक्षा असेल टेट ह्या ठिकाणी 2025, तर ती परीक्षा देखील सध्या बघा इथं IBPS कंपनी घेऊ शकते. परंतु हे जे काही सध्या बघा परीक्षा कोण घेणार, तर ह्या संदर्भात अजूनही क्लिअरिफिकेशन सध्या बघा अजून देखील नाही. तर ह्याच्यामध्ये जो काही सिलेबस असेल, तर तो सिलेबसनुसार सध्या बघा टेट 2022चा जो सिलेबस होता, तर त्याच्यानुसारच सध्या अभ्यास करा. तर हे जे आता परीक्षा कोण घेणार, तर त्या अनुषंगाने लवकरच सध्या बघा त्या ठिकाणी नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला माहितीच पडेल. परंतु जो काही अभ्यासक्रम असेल, तर त्याच्यानुसारच सध्या बघा अभ्यास करा. कारण इथं जो काही दिवस आहे, तर ते दिवस सध्या बघा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इथं मेचं लास्ट वीक किंवा मग जूनचा पहिला वीक अशा पद्धतीने सध्या जे काही टेंटेटिव्ह इथं तारीख जी असेल किंवा सध्या बघा सूचना असेल, तर ती सूचना ह्याच्यामध्ये स्वतः अध्यक्ष महोदयांनी सध्या इथं देण्यात आलेली आहे. तर त्यानुसार तुम्ही तयारी करा. पुढील वीकमध्ये नोटिफिकेशन आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.